श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपते हर 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 महादेव। आपण भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, इंद्रिय ग्रामोनी निघाला, आस्थेची या वाटे लागला, आत्मसिद्धीची या पुढीला नगरा यावया, तवा आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येवबेची, ऐसा असतो गेला माझारीशी आयुष्य भानो। या श्लोकावरती, या ओव्यावरती आपण चिंतन करत होतो। ज्ञानेश्वर महाराज काय सांगत आहेत, अर्जुनाने प्रश्न केला होता, देवा हा साधक जो आहे तो तिची श्रद्धा आहे, तो श्रद्धेनं हे साध्य करायचा प्रयत्न करतो, परंतु काही कारणामुळं तिची जे श्रद्धा आहे चांगली आहे, परंतु तो पूर्ण करू शकत नाही काही कारणामुळं। मग त्यावेळेस त्याची गती काय होते, असं ज्यावेळेस अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला सांगत आहे। ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, इंद्रियाच्या गावातून निघाला आणि आत्मसिद्धीच्या गावाला जाण्यासाठी। आपण हे समजण्यासाठी साधं उदाहरण घेतलं होतं की आपण हासुरीहून जायचं आहे कासार शिरशीला। मग जात असताना डोंगरावरती आल्यानंतर दिवस मावळतो आणि पुढची वाटचाल थांबते। कासार शिरशी तर येतच नाही आणि वापस हासुरीला पण जाता येत नाही। मग अशा वेळेस काय परिस्थिती होते, असं ज्यावेळेस अर्जुनाने विचारलं, किंवा आपला पण प्रश्न आहे तो आपण साधं समजून घेण्यासाठी हे उदाहरण घेतलं होतं। मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतो, अरे मग लवकर निघायचं होतास तू, झपझप पावलं टाकायचं होतास, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। बघा काय म्हणतात, एरवी अभ्यासाचा उचलता, पावली जरी चालिता, तरी दिवसा आधी टाकिता सुहसिद्धी ते। तू लवकर निघाला असतात, पावलं लवकर उचलला असतास, तू दिवस मावळण्याच्या अगोदरच तू त्या ठिकाणाला पोहोचला असतास। म्हणजे साध्या भाषेत म्हणजे जर आपण लवकर निघालो, झपझप निघालो, तर आपण कासार शिरशीला पोहोचू शकलो असतो, अशा प्रकारची ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। मग आपण पाहिलं कालच्या सत्रामध्ये, अगोदरच्या सत्रामध्ये, की आपण लवकरच निघालो होतो, परंतु वाटेमध्ये कोणी पाहुणा भेटतो, कोणी मित्र भेटतो, कोणी साधू संत भेटतात, अशामुळं उशीर होतो आणि मग दिवस हा डोंगराला मावळला। मग पुढे काय होतं, अशा वेळेस आणखीन अर्जुन काय म्हणतो बघा। आता काय असतं बघा, त्यांची अर्जुनाची एक शंका असते की देवा असा साधक त्याचं काय होतं। आता पावसाळा नसताना काही ढग येतात, पावसाळा संपला त्याच्यानंतर काही ढग येतात, मग ते ढग काय करतात, पाऊस तर देत नाहीत, परंतु ते विरघळून जातात। तशा प्रकारची प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे। छिन्न भ्रम इव नश्यती, म्हणजे ढग जसे विरळ होऊन जातात, तशा प्रकारे ह्या साधकाचा नाश तर होत नाही ना, अशा प्रकारची भाषा अर्जुन म्हणत आहेत। आता इथं का ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पाहू आपण। ज्ञानेश्वर महाराज पण चांगल्या गोष्टी सांगत आहेत की जो अर्जुनाचा प्रश्नच आहे तो विस्तारानं श्रीकृष्ण महाराजाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। ते काय म्हणत आहेत बघा, जैसे आकाळे आभाळ अळूमाळू सपातळ, विपाय आले केवळ वसून आवश्यक। तशाच प्रकारची भाषा ज्ञानेश्वर महाराज करतात की अवेळे आलेलं आभाळ जसं विरघळून जातं पाऊस न पाडता, तशी गत्तर होत नाही ना,
तैसे दोन्ही दुरावली जे प्राप्ती तव अलग ठेली. म्हणजे दोन्हीकडचं कासार शिष्य पण पोहोचली नाही आणि हासुरी पण ला पण थांबलो नाही. दोन्हीकडे मुकलो, संसार पण मुकलो आणि अध्यात्म पण मुकलो आणि अप्राप्ती सांडवली श्रद्धा तया. ऐसा दोला अंतरला काजी जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया ओजी कवन घेती. श्रद्धा आहे परंतु काही कारणामुळं जसा मध्येच थांबलो तर त्याची गत काय होते असं अर्जुनाने विचारलेलं आहे. मग भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात पहा. ते काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत. बाबा रे, अशा प्रकारचा जो साधक आहे त्याची दुर्गती होत नाही आहे. ते काय, त्याचा श्लोक असा आहे. पार्थ नैवेव नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नही कल्याणकृत कश्चित दुर्गती तात गच्छती. म्हणजे अशा प्रकारचा जो साधक आहे त्याला इहलोकात किंवा परलोकामध्ये, अमूत्र म्हणजे परलोकात, त्याची दुर्गती होत नाही, नाश होत नाही. मग असा योगी साधक दुर्गतीला कधीही जात नाही, अशा प्रकारचे श्रीकृष्ण हमी देत आहेत. आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात. तव कृष्ण म्हणते पार्था, जया मोक्ष सुखी असता तया मोक्षा वाचू अन्यथा गती आहे गा. म्हणजे ज्याला मोक्षाची आस्था आहे, मोक्ष सुखाची इच्छा आहे आणि तो प्रयत्न करतो, तव कृष्ण म्हणते पार्था. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, हे पार्था, ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला मोक्षा वाचून अन्य गती नाही आहे. परी येतुले हेची एक घडे जे माझारी विसावावे पडे तेही परी ऐसेनी सुरवाडे जो देवा नाही. परंतु होतं काय की असं चालत असताना एक विसावा येतो. ते काय सांगतात पहा. असं असल्यानंतर फक्त तिथं काय होतं, तो विसावा येतो. जसा हासुरीवरून निघाल्यानंतर डोंगरावरती थांबलो आपण दिवस मावळला, तिथं तो शेवट नाही आहे. श्रीकृष्ण महाराज ते सांगत आहेत. येतुली हेची एक घडे जे माझारी विसावा पडे. तो फक्त विसावा आहे, तिथं तो थांबतो, परंतु तो शेवट नाही आहे. शेवट काय आहे, कासारशी शेवट आहे. मग अशा मनुष्याचं पुढे काय होतं. ज्यावेळेस पुढे अंधार पडला म्हणून थांबलो आपण, परंतु ज्यावेळेस पुढे दिवस निघेल तेव्हा आणखीन पुढे त्याची वाटचाल चालू होईल. मग पुढे वाटचाल कशी चालू होते, श्रीकृष्ण महाराज काय सांगतात. योग भ्रष्टा सूचिनाम श्रीमंताम गेहे अभिजायते. म्हणजे अथवा धीमताम योगी नामेव कुले भवती. म्हणजे अशा प्रकारचा जो साधक आहे त्याचा सूर्यात त्याचा अस्त झाला, तो मरण पावला. मग तो पुढच्या जन्मामध्ये काय होतं, श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. असा जो साधक जो आहे, आता भ्रष्ट झालेला साधक जो आहे, तो श्रीमंत, परंतु सुचिनाम श्रीमंत म्हणजे पवित्र श्रीमंताच्या घरी जन्म घेतो. सुचिनाम श्रीमंत याच्या म्हणजे पवित्र जे श्रीमंत आहेत, नुसते श्रीमंत नाही, पवित्र श्रीमंताच्या घरी जन्म घेतो. किंवा योगी, कोणते योगी, अथवा धीमताम योगी म्हणजे बुद्धिवान योग्याच्या कुळामध्ये त्याचा जन्म होतो, त्याचा नाश पावत नाही आहे. अशा प्रकारची हमी श्रीकृष्ण महाराज देत आहेत की मध्येच म्हणजे साधना करत असताना मनुष्याचा अंत झाला तर तो साधक पुढच्या जन्मामध्ये श्रीमंत म्हणजे पवित्र श्रीमंताच्या घरी जन्म घेतो किंवा बुद्धिमान योग्याच्या घरी जन्म घेतो. आता श्रीमंत कोण, श्रीमंत म्हणजे पवित्र श्रीमंत कोण, ज्ञानेश्वर महाराज तिची व्याख्या सांगतात. म्हणजे श्रीमंत आहे परंतु पवित्र श्रीमंत हा कोण, हा कसा ओळखावा, ते काय सांगतात पहा. जया ते नीतीपंथे चालीजे
सत्यदूत बोलिजे, देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी. म्हणजे नीतीच्या मार्गाने चालतात, श्रीमंत आहेत परंतु ते नीतीच्या मार्गाने चालतात, सत्य बोलतात. आणि जे देखिजे, देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी, म्हणजे त्यांच्या घरी शास्त्राबद्दल चर्चा होत असते. अशा प्रकारचे जे श्रीमंत आहेत, नीतिपंथाने नीतीनं चालणारे, सत्य बोलणारे आणि शास्त्राचा अभ्यास करणारे, अशा श्रीमंताच्या घरी त्याचा जन्म होतो. वेद तो जोगेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू, सारासार विचारू मंत्री जया. अशाच्या घरी वेदाचं पठण होत असतं. चांगलं आचरण, निजाचारू, चांगलं आचरण हा त्याचा व्यवसाय आहे असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. सारासार विचार करतात, सारासार विचार हा त्यांचा मंत्री आहे, अशा प्रकारे सांकेतिक भाषा सांगतात. म्हणजे सरळ अर्थ असा, श्रीमंत असला तरी तो सदाचाराने वागणारा असतो, सत्य बोलणारा असतो, सत्याने त्याची कमाई केलेली असते. तो जे धन अर्जन केलेलं आहे त्यांनी, ते सत्यानं अर्जन केलेलं आहे. म्हणजे वाईट मार्गाने धन अर्जन केलेलं नाही. आणि त्यांच्या घरामध्ये शास्त्रोक्त पद्धतीचं नेहमी चर्चा होत असते. अशा प्रकारची आणि सारासार विचार करणारे असे जे श्रीमंत असतात, त्यांच्या घरी त्यांचा जन्म होतो. आणखीन काय सांगतात पहा. जयाच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता, जयाते ग्रह देवता आदी रिद्धी. म्हणजे ज्याच्या घरामध्ये रिद्धिसिद्धी वास करते, अशा प्रकारची. आणि ज्याच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता. आता चिंता ही भगवंताची पत्नी झाली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे मला सुरुवातीला काही समजलं नाही. असं का म्हणाले की ज्याची चिंता ईश्वराची पत्नी झाली असं ज्ञानेश्वर. जयाच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता. म्हणजे त्याची चिंता ईश्वराची पतिव्रता झाली. हा ज्यावेळेस आला त्यावेळेस माझ्या मनामध्ये प्रश्न पडला, असं का म्हणाले. मग ज्यावेळेच्यावरती चिंतन केल्यानंतर असं समजलं, मला असं कळलं की त्यांनी काय केलेलं असतं, आपली सर्व चिंता जी आहे ती ईश्वराला अर्पण केलेली असते. याचा सरळ भाषेत अर्थ असा झाला की असे जे श्रीमंत असतात त्यांना सर्वांना चिंता असते. मग त्यांनी आपली चिंता जी आहे ईश्वराला अर्पण केली. त्या चिंतेचं लग्न ईश्वराबरोबर लावून टाक. आपल्याजवळ ठेवलं नाही. जसं आपण आपली मुलगी दुसऱ्याला देतो आणि दुसऱ्याबरोबर लग्न लावून देतो, तशी आपली जी चिंता आहे त्यांनी काय केली, ईश्वराला अर्पण केली आणि ईश्वराबरोबर लग्न लावून दिलं. माझं काही नाही बाबा, जे काय बक्षील ते तुझं, असं भगवंताबरोबर त्यांनी संबंध जोडलेला आहे. आपले चिंता जी आहे ईश्वराला अर्पण केलेली आहे. आणखीन काय म्हणतात, ऐसी निज पुण्याची जोडी, वाढिनली सर्व सुखाची कुळवडी, ते जन्मित सुरवाडी योगच्युत. हा योगच्युत म्हणजे योगभ्रष्ट झालेला, साधना पूर्ण न झालेला मनुष्य जो आहे, साधक जो आहे, अशा प्रकारे या पवित्र श्रीमंताच्या घराण्यामध्ये जन्म घेतो. आणि आता बुद्धिवान योगी कुणाला म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराज बुद्धिवान योगी कोणाला म्हणतात ते इथं वर्णन करतात. अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मश्रोत्री, अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्यश्रोत्री, महासुख क्षेत्री आदिवंत. म्हणजे ज्याच्या घरी अग्निहोत्र होत असतं नेहमी, परंतु अग्निहोत्र कशाचं, ज्ञानाचं अग्निहोत्र. एक आपण अग्निहोत्र असतं म्हणजे अग्नी पेटवतो आणि होम हवन करतो, ते अग्निहोत्र एक वेगळं. परंतु यांच्या घरी ज्ञानाचा अग्निहोत्र होत असतं. आणि परब्रह्मण्य म्हणजे परमात्म्याच्याच गोष्टी केल्या जातात. त्याचं म्हणजे शास्त्राचं वाचन, शास्त्राचं श्रवण, अशा प्रकारे. आणि ते कुठं राहतात, महासुख क्षेत्री आदिवंत. म्हणजे ते महासुख क्षेत्राचे
निवासी आहेत, मूळ निवासी आहेत तिथले असं प्रकारचे सांगते. जे बुद्धिवंत आहेत, बुद्धिवंत योगी जे आहेत असे सुख क्षेत्री या गावचे ते रहिवासी आहेत, मूळ आहेत त्या गावचे. जे सिद्धार्थाची या सिंहासनी राज्य करते त्रिभुवनी, जे कुस्ती कोकिल वनी संतोषाच्या. त्यांच्या घरी नेहमी संतोष असतो. अशा संतोषाच्या वनामध्ये जसं वनामध्ये कोकिळा गायन करत असते तशा प्रकारे असे जे बुद्धिवान योगी आहेत त्यांच्या घरी संतोष असतो. आणि त्रिभुवनाचं राज्य करतात, राज्य करते त्रिभुवनी. आणि सिद्धांताच्या म्हणजे सिद्धांताच्या सिंहासनावर बसून ते राज्य करतात. अशा प्रकारचे बुद्धिमान योगी आहेत. अशा बऱ्याच प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी या बुद्धिमान योग्याचं वर्णन केलेलं आहे. असा जो साधक आहे त्याची साधना अर्धवट राहिली, नंतर ज्यावेळेस दुसरा जन्म होतो त्यावेळेस काय होतं, हा साधक अशा पवित्र श्रीमंताच्या घरी किंवा बुद्धिवान जे योगी आहेत त्याच्या घरामध्ये त्याचा जन्म होतो. मग त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस तो दुसरा जन्म होतो त्यावेळेस त्याचं पूर्वीचं सर्व त्याला आठवतं. म्हणजे मागच्या जन्मी जो अभ्यास केलेला आहे, सर्व ज्ञान अर्जन केलेलं आहे, सर्व संस्कार आहेत, ते सर्व गाठोडं त्याच्याबरोबर आलेलं असतं. आणि हे गाठोडं घेऊन बरोबर जे अर्धवट गाठोडं होतं ते अर्धवट गाठोडं पण पुढं घेऊन तो पुढचा प्रवास करतो. आणि हे सर्व त्याला आठवत असतं आणि तो पुढच्या प्रवासाला निघतो. जसा दिवस निघाल्यानंतर आपण डोंगरानंतर पुढे चालू जातो तशा प्रकारे हा साधक जो आहे पुढच्या प्रवासाला जातो. परी ते तुला वेगू नव्हेची म्हणून विसावा तरी निकाची, पाठी मोक्षुतव तैसाची ठेविला असे. म्हणजे हा फक्त विसावा होता आणि हा विसावा झाल्यानंतर तो पुढे मोक्ष जे आहे त्या मोक्ष गावाला तो नक्की जातो, म्हणजे कासार शिशीला जातो. हे हमी ज्ञानेश्वर महाराज देत आहेत आणि श्रीकृष्ण महाराज पण देत आहेत की हे अर्जुना तू काळजी करू नको. हा जो साधक जो आहे तो अर्धवट त्याचं जे राहिलं होतं सिद्ध व्हायचं, योग सिद्ध व्हायचा, त्याचं वाया जात नाही आहे. त्याचे संस्कार जे आहेत, सर्व अभ्यास आहे, सर्व संस्कार, सर्व ज्ञान त्याला पुढच्या जन्मामध्ये आठवत असतं आणि तो पुढच्या प्रवासाला निघतो. तू फक्त एक काम कर, तू धीर सोडू नको आणि प्रयत्न पण थांबवू नको. भगवान म्हणतात धीर सोडायचं नाही, प्रयत्न चालू ठेवायचा आणि तो नक्की पुढच्या प्रवासाला निघतो. असं बरंच काही ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत, श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत की अर्जुनाने केलेल्या शंकेचं निरसन करत आहेत की तू चिंता करू नको. हा साधक जो आहे पुढच्या जन्मामध्ये अर्धवट असलेली शिदोरी घेऊन पुढे जातो आणि त्याला नक्की मोक्ष मिळतो. तो नक्की कासार शिशीला पोहोचतो. हे चिंता करू नको. आणखीन काही बऱ्याचपैकी काही गोष्टी सांगत आहेत की कशाप्रकारे तू योगी हो. म्हणजे कर्मयोग, प्रत्येकाने कर्मयोग करावा किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे ज्ञानयोग करावा किंवा भक्तियोग करावा. परंतु योग म्हणजे परमेश्वराला मिळणे. म्हणजे कोणतं एक साधन करा, कर्माचं साधन करा किंवा ज्ञानाचं साधन करा किंवा भक्तीचं साधन करा, परंतु ते योगयुक्त असावं की ज्याच्याकरून की आपण भगवंताची भेट होईल आपली. आता श्रीकृष्ण महाराज पुढच्या सत्रामध्ये काय सांगतात पाहू. आता पुढचा अर्जुन विचारेल की देवा तू म्हणतो सर्व चराचरामध्ये मी आहे, परंतु सर्व चराचराची तर भक्ती होऊ शकत नाही, सर्वाची पूजा होऊ शकत नाही, मग कशामध्ये तुझी पूजा करावं. अशा प्रकारचे काही प्रश्न पुढच्या सत्रामध्ये येतील.
मग श्रीकृष्ण महाराज सांगतील आपल्या विभूती की कशा प्रकारे तुम्ही मला बजावं, भक्तांनी कशामध्ये मला पाहावं, असं हे पुढच्या सत्रामध्ये सांगतील. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.